बक्षीस जरी आपल्या पारितोषिक नाही भेटलं, पण त्या बक्षिसापेक्षा अतिशय कित्येक पटीनं ज्याच्यासाठी आपण काम करत होतो ते बक्षीस पाण्याचं आज आम्हाला भेटलेलं आहे। माझ्या पाठीमागे किती पाणी साठलेलं आहे, ह्याच्यापेक्षा मोठं बक्षीस ते काय असणार। करमतच नव्हतं काम बंद झाल्यावर आम्हाला। हां, 45 दिवस कसे गेले ते सुद्धा समजलं नाही। आम्ही जर पाणी फाउंडेशनचं काम केलं नसतं तर आम्हाला इथून पुढं 4 किलोमीटर जाऊन तेच हे आवताचे बैल, पेरणीचे बैल आणि कोळप्याचे बैल, हे बैलाला इळभर काम करून तिथं जावं लागतं। नाही तर मग काय करायचं, आम्ही डोक्यावर घागर घ्यायची आणि त्या एका 2 बैलासाठी 4 घागरी लागत आहेत। 4 घागरी वर आणून टाकायच्या, कमन टाकायच्या की आपलं दिवसाभरचं काम बुडतंय, बैलाला येण्या जायला टाईम लागत आहे। ह्या पाण्याचा एवढा फायदा झाला की एक तर काम बुडायचं ते काम बुडलं नाही, वेळावर पेरणी झाली आणि धानाचे सुकत होते ते सुकले नाही, धान एकदम आमचे मस्त मजेत आहेत, एकदम टवटवीत। पाणी नव्हतं, असं एवढ्या दिवस माळाला पाणी नव्हतं आम्हाला। आता ऊन पडलं, पाठीमागं पाऊस नव्हता तरी आमचे जनावर हे वरी पाणी पित होते तळ्याला। आहे मागच्या 2-4 वर्षात सीताफळाचं जे झाडं होते नष्ट होत चालली होती, कारण पाण्याचं प्रमाण कमी, अवर्षणग्रस्त। परंतु आता 2-3 वर्षापासून असं झालं की पाणी भेटायले आणि सीताफळाला नवसंजीवनी भेटायला लागले। जरी आम्हाला बक्षीस मिळालं नसलं तर पुढच्या वर्षी आम्हीच नाही, आमच्या भोवतालचे लोक आमचं बघून आम्ही त्याला परवर्त करणार आहेत। बक्षीस खरं हे बक्षीस आहे, हे पाणी होऊन आम्हाला आनंद, आम्ही दोन्ही हातांचे काम केलंय ह्याचं सुख आम्हाला बघायला मिळतं। थेंब्याचा मुक्काम आता फक्त होरकटवाडीत नसून ह्या माथ्यावरच्या डीप सिटीमध्ये ह्याचा मुक्काम आम्ही ठेवलेला आहे। ह्याला पक्का आम्ही घट्ट बांधून ठेवले।